पीएम किसान सन्मान निधी योजना 20वा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार, म्हणजे 20वा जो हप्ता जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये किती तारखेपर्यंत जमा होईल किंवा किती तारखेला जमा होईल, ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याआधी पीएम किसान जे गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, जी ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यामध्ये 20वा हप्ता मिळण्यापूर्वी काही बदल करण्यात आले आहे. तर कोणतीही योजना असू द्या, त्यामध्ये नेमके फ्रॉड होतच किंवा जे बोगस लोक आहेत ते सुद्धा या योजनेचा लाभ घेतात. त्यासाठी सरकारने, केंद्र सरकारने इथे जी मोहीम राबविली होती, त्यामध्ये व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स, म्हणजे जे लाभार्थी नाहीत किंवा त्या योजनेमध्ये बसत नाही असे जे काही लोक होते त्यांना व्हॉलंटरी सरेंडर असं करायला सांगितलं होतं. म्हणजे स्वतः तिथे नोंदणी करायची होती की आम्ही या जी काही योजना आहे त्याचा लाभ घ्यायचा नाही आम्हाला, किंवा आम्ही या योजनेत बसत नाही, त्यासाठी व्हॉलंटरी सरेंडर ही एक ॲक्टिवेट केली होती. परंतु काही बांधव, शेतकरी बांधव होते, त्यांना माहिती नव्हतं की हे नेमकं काय आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांचे सुद्धा, तुम्ही पात्र असून सुद्धा तुमचे नाव त्यामध्ये जात होते. पण हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा वेबसाईटमध्ये चांगली बदल केली आहे, ज्यामध्ये व्हॉलंटरी सरेंडर रिव्होकेशन करण्यात आलं आहे. म्हणजे चुकून जर तुम्ही यावरती व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्सवरती जर क्लिक केला असेल व तुम्हाला या जे लाभापासून वंचित करण्यात आलं असेल, तर तुम्ही पुन्हा एकदा इथे व्हॉलंटरी सरेंडर रिव्होकेशनवरती क्लिक करून पुन्हा एकदा तुम्ही काय करू शकता, तुम्ही जे काही लाभ घेत आहे तुम्हाला मिळू शकणार आहे, जर तुम्ही त्यामध्ये पात्र असणार असाल. तर काय होतं की शेतकरी बांधवांना ही माहिती नव्हतं की व्हॉलंटरी नेमकं काय आहे किंवा व्हॉलंटरी सरेंडर हे कोणासाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इथे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकणार आहेत. ऑनलाईन रिफंडची जी काही माहिती आहे ते सुद्धा इथे अपडेट करण्यात आली आहे व हेल्प डेस्क आहे किंवा क्वेरी फॉर्म आहे हे सुद्धा इथे अपडेट करण्यात आले आहे. तर पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी 6,000 रुपये उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येत आहे. तर या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी व त्यांचे अल्पवयीन 18 वर्षाखालील मुले अशी असणार आहे. राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश अशा शेतकरी कुटुंबांची ओळख पडताळणी करतील. हे योजनेअंतर्गत विहित निकषांप्रमाणे पात्र असतील. या योजनेचे लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ डीबीटीद्वारे करण्यात येत आहे. या योजनेसाठी अनेक अपत्यांचे अटीसुद्धा आहेत. तर इथे व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स हे जे आलं होतं, ज्यावरती शेतकऱ्यांनी चुकून जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल व तुम्हाला या लाभापासून वंचित मिळत असेल, तर तुम्ही इथे रिव्होकेशन करू शकणार आहात. ही एक मोठी अपडेट आहे. व इथे सकाळ न्यूजपेपरमध्ये सुद्धा माहिती आली आहे की आत्ता प्रतीक्षा संपली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे आता 2,000 रुपये तुम्हाला इथे 20वा इन्स्टॉलमेंट आहे हे जमा होणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती पाहून घेऊया. शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा जो 20वा हप्ता आहे या जून महिन्याच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत त्यांना लवकरच 2,000 रुपयांची मदत मिळू शकते. तर कोणत्या दिवशी हे पैसे मिळणार आहे, तर मीडिया रिपोर्टनुसार 20 जून 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाऊ शकतो. मात्र ही तारीख अजून अधिकृत जाहीर करण्यात आली नाही. परंतु इथे जे मीडिया रिपोर्ट आहे त्याच्यानुसार 20 तारखेपर्यंत आहे. कारण 15 तारखेपर्यंत तुम्हाला जे ॲग्रीस्टॉकवरती ID काढून घ्यायचं होतं ही तारीख दिली होती. यापूर्वी फेब्रुवारी 2025 म्हणजे 19वा हप्ता देण्यात आला आहे. त्यामुळे दर 3 महिन्यांनी येणारी हप्त्यानुसार जूनमध्ये पुढचा हप्ता येण्याची शक्यता आहे. हे लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे, सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की फक्त रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले आणि वैध जे फार्मर ID आहे असलेल्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता मिळेल. त्यामुळे ज्यांनी ही नोंदणी केली आहे किंवा अजूनही केली नसेल तर पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ई-KYC आहे, जी की ई-KYC आहे ते अनिवार्य असणार आहे. शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे ई-KYC करणे गरजेचं आहे. जर ई-KYC पूर्ण नसेल तर हप्त्याचे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे पीएम किसान पोर्टलचा फार्मर कॉर्नरमध्ये जाऊन तुम्ही आधार क्रमांक टाकून बायोमेट्रिक OTP किंवा CSC सेंटरवर ई-KYC प्रक्रिया तुम्ही करू शकणार आहेत. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तरी ते सरकारकडून देशभरात सॅच्युरेशन ड्राईव्ह राबविली जात आहे. यामध्ये बनावट लाभार्थ्यांना वगळून खरे पात्र जे शेतकरी असणार आहे त्यांना निवडले जाणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अजूनही नोंदणी केली नाही. त्यामुळे जर तुम्ही अद्यापही इथे सहभागी झाला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला सहभाग
करून घ्यायचं आहे. तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी तात्काळ नोंदणी करून घ्यायची आहे. जर PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर सर्व जे कागदपत्राची प्रक्रिया आहे ते 20 जून 2025 रोजी तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर काम करून घ्यायचं आहे. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ही सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.